मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण हे जे घरगुती जे फॉर्म आहे म्हणजे जे आपण नवीन कपडे घेतो त्याच्यामध्ये जे फॉर्म निघतात ना, त्याच फॉर्मचा आपण जबर हिट असा DIY तयार करणार आहोत। तर बघा, खूप जण नवीन कपडे घेतात या काही जीन्स काही नवीन वस्तू घेतात, तर त्याच्याबरोबर असे फॉर्म येत असतात। तर याच फॉर्मचा वापर करून आपण आपल्या घरासाठी छान छानपैकी बॅगी आणि पाऊच आणि वन साइड बॅग असे बनवणार आहोत। चला तर बघूया। तर मी याच फॉर्मचा वापर करून काय काय बनवलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। तर हे बघा, मी एक कापड ब्लाउज पीस आहे आणि खाली मी फॉर्म सेट जोडलेला आहे। तर त्याचं मेजरमेंट तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। तर 17x16 इंचाचं हे वन पीस आपण घेतलेलं आहे। त्याला मी फॉर्म सीट जॉईन करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी त्याला असं मध्य करून घेत आहे। मध्य केल्यानंतर ही जी खालचे जे कोन आहे तिथे आपल्याला 2 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे। तर हे बघा, मी स्क्रीनवर दाखवल्यानुसार तुम्ही असा बॉक्स बनवा आणि याच्यामध्ये तुम्ही कोणतेही कलर घेऊ शकतात। असं नाही की तुम्ही हाच कलर घेतला पाहिजे, असं काही नाही। कोणतेही कलर घेऊन तुम्ही हे बनवायचं आहे। तर हे बॉक्स आहे ना, मी चारही कोपऱ्याला बनवले बरं का। त्याच्यानंतर मी काय केलेले आहे, हे चारही कोपऱ्याचे बॉक्स मी कट करून घेतलेले आहे। आणि अतिशय सोपी ही बॅग आहे। तुम्ही ही बॅग आहे ना, खरंच इतकी सुंदर झाली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात। आणि मी वेस्ट ब्लाउज पीस आहे जे आपल्याला बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणी ना कोणी ब्लाउज पीस काही ना काही देत असतं एक भेटवस्तू म्हणून, तर त्याच ब्लाउज पीसचा मी वापर केलेला आहे। आणि काय केलेलं आहे, ही जी वरची जी साईड आहे तिथे ब्लॅक कलरच्या याने पायपिंग करून घेतलेली आहे। तर दोन्हीही साईडने आपल्याला ब्लॅक कलरने पायपिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा, मी पायपिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही जी साईड आहे इथून आपल्याला 3 इंच मेजरमेंट घ्यायचं आहे। तर हे बघा, मी 3 इंच असं मेजरमेंट घेतलेलं आहे। जी बाजू आपण कट केली ना त्या ठिकाणून आपल्याला 3 इंच मेजरमेंट घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 हँडल बनवायचे आहे। मी 14 इंचाचे असे 2 हँडल बनवलेले आहे। आणि हे बघा, आपण हे 3 इंचाचं मेजरमेंट घेतलं होतं त्या ठिकाणी आपल्याला असे दोन्ही हँडल जॉईन करायचे आहे। तर हे बघा, हँडल बी जॉईन करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर ही जी आपण पायपिंग केली होती त्या ठिकाणी आपल्याला अशी व्यवस्थित फक्त चेन अशी सरळ ठेवायची आहे आणि इथे टिच करायचं आहे। तर हे बघा, आपली चेन जॉईन झालेली आहे। इथे आपल्याला काही टॉप टिच काही मारायचं नाही, फक्त व्यवस्थितपणे चेन अशी व्यवस्थित ठेवायची आहे आणि इथे आपल्याला पूर्ण शिलाई मारायची आहे। आणि खूप सुंदर ही बॅग बनते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आणि हे बघा, आपण जे घरगुती जे फॉर्म असतात त्याचा वापर करून ही बॅग बनवलेली आहे। समजा तुमच्याकडे फॉर्म नसेल तर तुम्ही गव्हाच्या गोण्याचाही वापर करू शकतात। तर हे बघा, आपण ते दोन्हीही साईडने चेन जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला रनर ॲड करायचं आहे। तर हे बघा, मी रनर ॲड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे आपण सरळ करून घेऊया, म्हणजे उलटं करून घेऊया आणि ही सरळ बाजू आपली मध्ये जाते। आणि त्याच्यानंतर आपल्याला सरळ केल्यानंतर ही जी साईड आहे तिथे आपल्याला शिलाई मारायची आहे। हे बघा, इथे शिलाई मारली, दुसऱ्या साईडनेही ओपन असतं तिथे बी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, आपल्या दोन्हीही साईडने शिलाई मारून झालेले आहे। आता आपण काय करायचं आहे की जे बघा आपण जे कट केले होते कॉर्नर त्याला व्यवस्थितपणे पकडायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। तर तुम्ही पिना लावून सुद्धा शिलाई मारू शकतात। बघा, प्रत्येक जे कॉर्नर आहे त्याला व्यवस्थित पकडायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। सुरुवातीला थोडंसं अवघड वाटतं, पण नवीन म्हणजे जसं जसं आपण बॅगी बनवतो छान छान तर इतकं सोपं होतं। वाटलं तर तुम्ही पिना लावून बी त्याला टिच करू शकतात। तर हे बघा, आपण हे जे आपले जे कॉर्नर होते ते व्यवस्थितपणे पकडून इथे शिलाई मारलेली आहे प्रत्येक कॉर्नरला। तर हे बघा, आपले हे कॉर्नर पूर्ण पॅक झालेले आहे। आता मी काय करणार आहे, जे वेस्ट जे चेन आहे त्याला मी कट करून टाकणार आहे आणि एक पायपिंग करून घेणार आहे। तर हे बघा, आपली पायपिंग झालेली आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते की आपली ही जी सिंपलचं एक ब्लाउज पीसचा तुकडा त्याच्यापासून अतिशय सुंदरशी ही आपली बॅग तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकतात, इतकी सुंदर ही बॅग झाली होती की छोटं सामान ठेवण्यासाठी म्हणजे असं मेकअपचं सामान या बांगड्या बिंगड्या ठेवण्यासाठी
अतिशय सोपी ही बॅग आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा। तर तुम्ही बघू शकता त्याचा लुक, फायनल लुक इतका सुंदर ही आपली बॅग बनली होती। तर हे बघा आपली जी पायपिंग केलेली इतकी सुंदर ही झाली होती आणि नक्की तुम्ही भी बनवून बघा आणि मला नक्की शेअर करा इंस्टाग्रामवर। आणि आपली ही नेक्स्ट आयडिया बघूया। तर हे बघा नेक्स्ट आयडियामध्ये मी फॉर्म सीट घेतलेला आहे आणि खाली एक अस्तर घेतलेला आहे आणि मी बघा मी एकूण याच्यामध्ये किती चेनी वापरलेल्या आहे, मी 3 चेनी वापरलेल्या आहे। कारण की ही जी बॅग बनवत आहे ना, ही बॅग अतिशय सोपी आहे बनवण्यासाठी, फक्त थोडंसं टेक्निकल तुम्हाला इथे वापरायला लागेल। तर हे बघा मी त्याचं मेजरमेंट स्क्रीनवर दाखवलेलं आहे। 16x9 इंचाचे हे पूर्ण माप आहे, म्हणजे एक ब्लाउज पीस आहे छोटासा स्क्वेअर आणि त्याला पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि आपल्याला इथे पूर्ण जे आहे ना रेशम मारून घ्यायचे आहे। हे बघा टॉप स्टिच पूर्ण मी मारून घेतलेलं आहे, लाइनिंग पूर्ण याला कंप्लीट करून घेतलेलं आहे। तर आता त्याचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे। तर हे बघा मी मध्य घेतला, त्याच्यानंतर मी कट करून टाकणार आहे। आणि ही बॅग लहान मुलींना खरंच खूप आवडते, तुम्ही नक्की बनवून बघा। तर हे बघा मी 2 भाग कट केलेले आहे। आता आपण काय करायचं आहे की 2 इंचाचा मी एक कट मारून घेत आहे। ते बघा आणि त्याच्यानंतर परत 2 इंचाची अजून एक रेष मारत आहे आणि पट्टीच्या सहाय्याने ही रेष आपण कंप्लीट करून घेऊया आणि त्याला आपण दोन्ही रेषला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ते हे बघा मी कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या चेन आहे ह्या जॉईन करून घ्यायच्या आहे। तर मी चेनी 9 इंचाची चेन घेतलेली आहे आणि ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे। तर हे बघा चेनीच्या आधी मी रनर बी ॲड करून घेतलेला आहे। इथे चेनला आपल्याला शिलाई मारायची आहे, त्याच्यानंतर इथे टॉप स्टिच करायचं आहे। परत आपल्याला जो दुसरा भाग आहे तो जोडायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सगळे भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे। तर हे बघा आपण सगळे भाग जोडून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एक तुकडा मी तुम्हाला सांगते। तर हे बघा हे जे भाग आहे शिलाईच्या दुसऱ्या साईडला, तिथे आपल्याला एक तुकडा ठेवायचा आहे ब्लाउज पीसचा। तुम्ही अस्तरचा ठेवू शकता। त्याच्यानंतर आपल्याला टॉप स्टिच मारायचं आहे। तर हे बघा आपण ठेवलं आहे, त्याच्यानंतर टॉप स्टिच मारलेलं आहे। त्याच्यानंतर ही दुसरी जी साईड आहे तिथे बी आपल्याला टॉप स्टिच मारून घ्यायचं आहे। म्हणजे हे तुकडे ना सगळीकडे आपल्याला ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे। ते बघा मी तुकड्याची मेजरमेंट सांगते। 10x9 इंचाचे मी हे तुकडे घेतलेले होते आणि इथे आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून इथे शिलाई मारायची आहे। हे म्हणजे आपले एक बॉक्स तयार होतो आणि एक पॉकेट तयार होतं आणि या ठिकाणी बी आपल्याला असे व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकतात की इथे आपले असे कप्पे बनतात आणि इथे पूर्ण याला शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे। तर हे बघा मी शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा जे कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। तर हे बघा मी कट करून टाकलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते की बघा किती आपले 3 कप्पे तयार झालेले आहे, फायनल 3 कप्पे। तर त्याच्यानंतर एक मी ब्लाउज पीसच घेतलेला आहे, म्हणजे त्या ब्लाउज पीसची एक पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि ही पूर्ण पट्टी ही आपली आहे 3x44 इंचाची अशी ही पट्टी आहे। त्याला आपल्याला अशी बंद बनवून घ्यायची आहे आणि बंद बनवल्यानंतर एक मी माझ्याकडे एक अशी लेस होती काळ्या रंगाची, तर मी ती तुम्हाला दाखवते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती वापरू शकतात किंवा असं हँडल आपण ब्लाउज पीसच्याच याच्यातून हँडल बी बनवू शकतात। तर हे बघा मी इथे मेजरमेंट केलेलं आहे 1.5 इंचाचं। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे असे अटॅच करून घ्यायचे आहे दोन्हीही साईड। तर हे बघा आपली शिलाई मारून झालेली आहे। आता ही चेन मी मध्ये ठेवते व्यवस्थित आणि इथे असं कपडा आपला दुसरा जो तुकडा होता तो व्यवस्थित ठेवायचा आहे चेनीच्या वरती आणि अशी व्यवस्थित पूर्ण चौकोनी आपल्याला शिलाई मारायची आहे। हे बघा मी चौकोनी पूर्ण शिलाई व्यवस्थित मारून घेतलेली आहे, एक्स्ट्राचं कापून टाकलेलं आहे। आणि चला आता मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते। तर हे बघा मी इथे पायपिंगसुद्धा करून घेतलेले आहे
आता ही जी छोटीशी जी पर्स आपण तयार केलेली होती याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. आणि इतकं सोपी आहे बनवण्यासाठी, कारण की आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर याची प्राईस तर तुम्हाला माहितीच आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. ते बघा, आपण 3 पॉकेटवाला पर्स तयार केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्याजवळ जे जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. तर हे बघा, मी अजून एक बनवलेलं होतं, एक पिवळ्या रंगामध्ये आणि एक पिंक कलरमध्ये. तर याच्यात फक्त 2च कप्पे वापरलेले आहे आणि तिथे मी 3 कप्पे वापरलेले आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर चला बघूया आपण तिसरी आयडिया. तर हे बघा, मी याच्यामध्ये फॉर्म सेटचा वापर केलेला आहे आणि हा वरती आहे जो ब्लाऊज पीस आहे. त्याचं पूर्ण मेजरमेंट तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवत आहे. तर हे बघा, असा हा पूर्ण एक ब्लाऊज पीस आहे आणि ही बॅगसुद्धा बनवणं इतकं सोपी आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त एकच ब्लाऊज पीसची गरज असते. तर हे बघा, इथे आपण खाली जो हँड आहे कोपरा, तिथे आपण 2 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला कार्डबोर्डवर मी दाखवते. तर हे बघा, आपण कार्डबोर्डवर दाखवल्यानुसार इथे आपण 2 इंचाचा असा बॉक्स बनवायचा आहे. तर बघा, मी दोन्हीही साईडने 2-2 इंचाचे असे बॉक्स बनवून घेतलेले आहे. तर हे बघा, आपले हे बॉक्स तयार झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे. आणि हे बॉक्स आहे ना, आपण 4ही बॉक्स आपल्याला कट करायचे आहे. आणि तुम्ही बघा, वेगवेगळे ब्लाऊज पीस वापरून तुम्ही अतिशय सुंदरशी अशी मोठी हँड बॅग बनवू शकतात. तर हे बघा, आपण हे 4ही तुकडे कट करून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण फॉर्म सीटचाच वापर केलेला आहे. जे फॉर्म सीट लिहितात ना, आपण मी सांगितल्यानुसार साड्यामध्ये, ते फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. तर हे बघा, आपण असे 4ही कोपरे आपले कट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की तुम्हाला दाखवून देते मोठेच हे करून. ही जी वरची जी साईड आहे त्या ठिकाणी तुम्ही एक कोणताही कलरचा जो तुम्हाला आवडेल त्या कलरचा एक कपडा घ्यायचा आहे 2-2 इंचाचा आणि इथे त्याला व्यवस्थित ठेवून इथे पायपिंग करायची आहे. तर हे बघा, इथे मी पायपिंग करून घेतलेली आहे दोन्हीही साईडला. पायपिंग झाल्यानंतर एक चेन घ्यायची आहे. तर चेन घेतल्यानंतर ती अशी व्यवस्थित ठेवायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. तर चेन कशी मी घेतलेली आहे, जे आपण जी पायपिंग केलेली आहे त्याच्यानुसारच मी चेन घेतलेली आहे. तुम्ही अशी उलटी ठेवून सुद्धा करू शकतात, पण आपली पायपिंग मध्ये जाते. त्याच्यामुळे मग काय करायचं, अशी सरळच ठेवायची आणि इथं शिलाई मारायची आहे. तर बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि ही दुसरी साईड आहे त्यालाही असं व्यवस्थितपणे ठेवायचं आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. समजा तुम्हाला जमत असेल चेन पूर्ण ओपन करून मारता तर तसेही तुम्ही केलं पाहिजे. तर हे बघा, मी चेन अशी जॉईन करून घेतली आधी आणि हे बघा, मी इथे तुम्हाला दाखवते. आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी जी बाजू आहे इथे मी 4-4 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे. कटपासून वरती 4-4 इंचाचे आपल्याला दोन्हीही साईडना 4-4 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. ते हे बघा, मार्किंग केलेले आहे. दुसऱ्याही साईडने मी 4-4 इंचाचं मेजरमेंट घेते. ते हे बघा, मार्किंग करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे की मी त्याच ब्लाऊज पीसचे 2 हँडल बनवलेले होते. तर याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे कडक यावा म्हणून. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. इथे शिलाई मारायची आहे दोन्हीही साईडने. ते हे बघा, दोन्हीही साईडने आपली शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला त्याला काय करायचं, याला सरळ व्यवस्थित करून घेते मी आणि रनर ॲड करून घेते. ते हे बघा, सरळ करून घेतलेलं आहे. रनर ॲड केलं. त्याच्यानंतर आपल्याला ही जी बॅग आहे ती उलटी करून घ्यायची आहे. ते हे बघा, उलटी करून झालेली आहे. व्यवस्थितपणेच करून घ्यायचं आहे नीट. आणि ही जी बाजू आहे कोपऱ्या, इथे शिलाई मारायची आहे दोन्हीही साईडने.
ते बघा इथे दोन्हीही साईडने शिलाई मारलेली आहे आणि मी लगेच पायपिंग करून घेत आहे. एक्स्ट्रा जो कपडा तुम्ही पायपिंगसाठी कोणताही कपडा वापरू शकतात. तर बघा मी लगेच पायपिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे कॉर्नर आपण कट केले होते त्याला शिलाई मारायची आहे. समोरासमोर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला इथे पूर्ण हे शिलाई मारायची आहे. तर हे बघा आपले चारही कोपऱ्याला शिलाई मारून झालेली आहे. मी पायपिंग बी करून घेतलेली आहे. चला आता या बॅगचा आपण फायनल लुक बघूया. तर याच्यामध्ये सुद्धा मी फक्त एकच ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे आणि फॉर्म स्टिचचा वापर केलेला आहे. तर हे बघा अशी ही आपली बॅग मजबूत बॅग बनते. तर हे बघा अतिशय सुंदरशी ही बॅग बनलेली आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यात भरपूर असं सामान बसू शकतं आणि तुम्हाला मी दाखवलेलं बी आहे. तर बघा पायपिंग लावून आणि इथे मी भरपूर असे कपडे ठेवलेले आहे. तर तुम्ही बघू शकतात आणि अतिशय सुंदरशी ही बॅग बनलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा.